हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहा स्वागत करते आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्नेहा फॉरॲक्टिव्ह ब्लॉग। तर सर्वांना नमस्कार। आधी तर माझी थोडक्यात आज ओळख करून देते, कारण हा माझा पहिलाच ब्लॉग आहे या चॅनलवरचा। तर मी सौ स्नेहा जितेश फराकटे, मी कोल्हापूरमधून ब्लॉगिंग करते आणि माझ्या चॅनलमधून तुम्हाला रोज डेली ब्लॉग, रेसिपी, कॉमेडी शॉर्ट्स व्हिडिओ, त्यानंतर ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ वगैरे, फॅमिली फंक्शन, फॅमिली ब्लॉग बघायला भेटतील। तर माझ्या फॅमिलीमध्ये मी, माझे मिस्टर, माझ्या सासूबाई आणि माझी 2 मुले आहेत। तर आता माझ्यासोबत आहे अथर्व। तर ॲक्च्युली काय झालं की याच्या आधी माझं एक चॅनल होतं, स्नेहा फराकटे या नावाने। तर यूट्यूबला तुम्ही सर्च करून बघू शकता। पण त्या चॅनलचा प्रॉब्लेम झालेला आहे। प्रॉब्लेम म्हणजे आमच्याकडूनच खूप मोठी चूक झालेली आहे। काय झालं होतं की माझा मोबाईल हँग होत होता आणि परवा अचानकच पूर्णच ऑपरेट होत नव्हता मोबाईल, आणि त्यामुळे मग कामाच्या काही गडबडीत मिस्टरांनी कामावर जायचं होतं। त्यामुळे त्यांनी मोबाईल चालू करून देण्यासाठी मोबाईल अपडेट मारला। पूर्ण मोबाईल अपडेट मारल्यानंतर ते परत ID वगैरे सगळं सेट करत होते, सगळं मोबाईलमध्ये परत आहे तसं घेत होते। पण जीमेलचा ID आणि पासवर्डच विसरला की काय झाला, तर परत यूट्यूबवर व्हिडिओ टाकण्यासाठी जीमेलचा अकाउंट वगैरे ते सेट करत होते। आणि जीमेलचा अकाउंट सेट करताना जेव्हा पासवर्ड टाकला त्यावेळेस तो पासवर्डच घेतला नाही। तर ह्यांना पण माहिती नाही की नेमका तोच पासवर्ड आहे की पासवर्ड विसरलाय। तर मी सुद्धा काल रात्री लाईव्हला वगैरे जाऊन कोल्हापुरातल्या 2-3 यूट्यूबर आहेत, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून त्यांना मी विचारलं की असं झालेलं आहे प्रॉब्लेम, आणि त्यासाठी काय करू शकतो का, किंवा तुमच्याकडून काही म्हणजे मार्ग निघेल का। तर ते सुद्धा बोलले की काही होऊ शकत नाही, जोपर्यंत तुमचा पासवर्ड तुम्हाला आठवत नाही त्याशिवाय तुमचा जीमेल ID सुद्धा मिळणार नाही, आणि तुम्ही तुमचा जो काही यूट्यूबचा ID आहे त्याच्यावर व्हिडिओसुद्धा टाकू शकत नाही। तर त्यासाठी तो यूट्यूबचं जे काही चॅनल आहे, ते आम्ही तसं स्टॉप ठेवलेलं आहे, आणि दुसरं आता आहे नवीन चॅनल चालू केलेलं आहे अथर्वसोबत, अर्णवसोबत। अथर्व छोटा आहे, 1.5 वर्षाचा आहे, तरी सुद्धा तो लहान असल्यापासून मी खूप मेहनत घेत होती, कारण काहीतरी करायची जिद्द होती मनामध्ये, म्हणून याच्यामध्ये पाऊल टाकलं होतं। कारण म्हटलं घर बसल्या आपलं काहीतरी होईल। तर खूप याच्या पाठीमध्ये मेहनत असते। तर 1 वर्ष मेहनत घेतलेली, पण जाऊ दे, हातातलं गेलं म्हणून नशिबातलं जात नाही। तर मी नवीन जोमाने आता परत ह्या चॅनलवर काम करणार आहे, आणि तुमचा सर्वांचा जर सपोर्ट मिळाला तर हे सुद्धा चॅनल माझं नक्की मॉनिटाईज होईल। तुमच्यापैकी कुणाला जर काही त्याबद्दल माहिती असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, तेवढीच तुमची मला हेल्प होईल। तर काय माहिती त्या चॅनलला कोणाची नजर लागली, तर चॅनल खूप चांगलं ग्रो म्हणजे थोडंफार माझ्या मनाच्या समाधानापुरतं तर का असे ना, चॅनलला व्ह्यूज लॉंग व्हिडिओला 200च्या 300च्या पुढं व्ह्यूज जात होत्या, आणि शॉर्ट व्हिडिओ जे कॉमेडी वगैरे टाकत होते ते 10K क्रॉस करून जात होते। तर इतकं चांगलं, म्हणजे मला एक खूप म्हणजे असा आनंद होत होता की बाबा हा आपले व्हिडिओ इतके जण बघतायत, व्हायरल होत आहेत, लाईक्स वगैरे येत आहेत भरपूर। तर खूप छान चाललं होतं। त्याच पद्धतीसाठी ते चॅनल माझ्या हातातून गेल्यातच जमा आहे। बघू, आम्ही प्रयत्न करतोय। जर चॅनल मिळालं तर मी तुम्हाला आनंदाची बातमी देईनच, जर नाही मिळालं तर त्यासाठी मी हा दुसरा ID ओपन केलेला आहे। तर जर कोणी नवीन ब्लॉग माझे बघत असाल तर त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपले व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, कमेंटसुद्धा करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर मी आशा व्यक्त करते की तुम्ही ह्यासुद्धा चॅनलला भरभरून सपोर्ट, प्रेम, आशीर्वाद देणार। तर चला, इथेच मी व्हिडिओचा एंड करते। सर्वांना बाय बाय।